नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो, नाफेडने कांदा खरेदी थेट बाजार समित्यांकडून करावी अशी राज्य सरकारचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे मागणी केलेली आहे मित्रांनो। तर काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। नाफेड आणि NCCFने शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा अशी मागणी NCCIचे राजकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्ली येथे सोमवारी 7 तारखेला भेट घेतली। कांदा खरेदीच्या मुद्द्यावर मंत्री जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीप्रसंगी मंत्री रावल व कोकाटे यांच्यासह आमदार राहुल आहेर, पवन विभागाचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाचे कर्मचारी संचालक श्रीधर दुबे पाटील, NCCFच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल जोसेफ चंद्रा, कांदा उत्पादक शेतकरी प्रतिनिधी डॉक्टर दिवांगाल गिरासे यांच्यासह नाफेड आणि NCCFचे अधिकारी उपस्थित होते। देशातील एकूण कांदा उत्पादनात राज्याचा 55% वाटा आहे। त्यात प्रामुख्याने नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्वी पावसाने मोठे नुकसान झाले आहे। परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात खर्चही निघणे अडचणीचे झाले आहे। राज्यात कांद्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात, मात्र अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत आहेत। केंद्र सरकारने ग्राहक हिताच्या प्राधान्य देत केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ NCCF या 2 नोडल एजन्सी नियुक्त करून प्रत्येकी 1.5 लाख टन खरेदी जाहीर केली आहे। मात्र पारदर्शकता नसल्याने चौफेर टीका होत आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापासून बैठकीत काय मागण्या केल्या ते आपण बघूया। बैठकीत कांद्याविषयक करण्यात आलेल्या मागण्या: नाफेड आणि NCCF यांनी थेट शेतकऱ्यांकडून बाजार समितीतून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करावा, मध्यस्थरांची भूमिका कमी करावी, 2025-26 मध्ये 6 लाख टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करून DBT प्रणालीद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, ही खरेदी प्रक्रिया पारदर्शकता व्हावी यासाठी स्वतंत्र लेखपरीक्षक पथकाची नेमणी करावी, किरकोळ बाजारात कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेले तरच नियुक्त शुल्क लागावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळू शकेल। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।